यानंतर घेऊयात बातम्यांचा वेगवान आढावा. टॉप 50 बातम्या. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी महाराष्ट्रातील जनतेला मतदान करण्याचं आवाहन केलंय. राज्यातील मतदारांनी उत्साहानं मतदान करत लोकशाहीच्या उत्साहाची शोभा वाढवावी असं आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोशल मीडियाद्वारे केलंय. आजची निवडणूक महाराष्ट्राच्या भवितव्यासाठी अत्यंत महत्त्वाची आहे. महाराष्ट्र धर्माचं रक्षण करण्याची जबाबदारी आपल्यावर आहे अशी प्रतिक्रिया जयंत पाटील यांनी दिली आहे. जयंत पाटील यांनी सर्वांनी मतदानाचा हक्क बजावावा आणि राज्याला योग्य दिशा द्यावी असं आवाहन सोशल मीडियाद्वारे केलंय. शिवडी मतदारसंघाचे उमेदवार बाळा नांदगावकर यांनी मतदानाचा हक्क बजावलाय. यंदा शिवडीची जनता मला पाठिंबा देणार असा विश्वास त्यांनी व्यक्त केलाय. मंत्री गिरीश महाजनांनी हे आपला मतदानाचा हक्क बजावलाय. 7व्यांदा गिरीश महाजन निवडणुकीच्या रिंगणात उतरलेत. यंदाच्या निवडणुकीमध्ये सर्वाधिक मतांनी आपण निवडून येऊ असा दावा महाजन यांनी केलाय. खासदार अमोल कोल्हेंनी आपला मतदानाचा हक्क बजावलाय. महाराष्ट्र धर्म राखण्यासाठी आपण मतदान केल्याचं अमोल कोल्हे म्हणालेत. राज्यात महाविकास आघाडीला 160 ते 165 जागा मिळतील आणि महाविकास आघाडीची सत्ता येईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. गोंदिया जिल्ह्यातील 4 विधानसभा क्षेत्रामध्ये मतदानाला सुरुवात झाली आहे. गोंदिया, तिरोडा वगळता आमगाव, अर्जुनी, मोरगाव या नक्षलग्रस्त भागात दुपारी 3 वाजेपर्यंत मतदान होणार आहे. यावेळेला पोलिसांचा चोख बंदोबस्त तैनात करण्यात आलाय. सांगलीच्या जत विधानसभा मतदारसंघातले भाजपचे उमेदवार गोपीचंद पडळकर यांनी मतदानाचा हक्क बजावलाय. आटपाडीतल्या पडळकरवाडीच्या मतदान केंद्रावर त्यांनी मतदान केलं. नांदेडमध्ये माजी मुख्यमंत्री खासदार अशोक चव्हाण यांनी मतदानाचा हक्क बजावलाय. आंबेडकर नगरमधील महापालिका प्राथमिक शाळेमध्ये अशोक चव्हाण यांनी मतदान केलं. तसंच यावेळेला मतदारांनी मतदान करण्याचंही अशोक चव्हाण यांनी आवाहन केलं. पंढरपूरमधील माढा विधानसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार अभिजित पाटील यांनी सहकुटुंब मतदानाचा हक्क बजावलाय. यावेळी त्यांनी 30 वर्षांच्या हुकुमशाहीला जनता कंटाळली असून जनता त्यांच्या पाठीमागे उभी राहील असा विश्वास व्यक्त केलाय. लातूर ग्रामीणमधले महाविकास आघाडीचे उमेदवार धीरज देशमुख यांनी बाभळगावात मतदान केलं. यावेळेला त्यांच्या मातोश्री आणि पत्नीनंही मतदानाचा हक्क बजावलाय. धीरज देशमुख लातूर ग्रामीणचे विद्यमान आमदार आहेत. पुन्हा एकदा ते रिंगणामध्ये उतरले. जुन्नर मतदारसंघातील महाविकास आघाडीचे उमेदवार सत्यशील शेरकर यांनी मतदानाचा हक्क बजावलाय. शिरोली बुद्रुक इथल्या मतदान केंद्रावर त्यांनी मतदान केलं. यावेळेला त्यांनी जनता पाठीशी असल्याचा विश्वास व्यक्त केलाय. शिंदखेडा मतदारसंघामध्ये भाजप उमेदवार जयकुमार रावल यांनी दोंडाईचा इथं मतदान केलंय. आपल्या कुटुंबियांसोबत ते मतदानाला आले होते. जास्तीत जास्त नागरिकांनी मतदान करावं असं आवाहन रावल यांनी केलं. पिंपरी चिंचवड शहरातल्या महेश लांडगे यांनी आज आपला मतदानाचा हक्क बजावलाय. लांडगे भोसरी विधानसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार आहेत. चिंचवडमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार राहुल कलाटे यांनी मतदानाचा हक्क बजावलाय. यंदा चिंचवडमध्ये शंकर जगताप आणि कलाटे आमने सामने आहेत. वर्ध्यात काँग्रेसचे उमेदवार शेखर शेंडेंनी सहकुटुंब मतदानाचा हक्क बजावलाय. पंचायत समिती स्थित मतदान केंद्रावर त्यांनी मतदान केलं. सांगलीचे अपक्ष खासदार विशाल पाटील यांनी आपला मतदानाचा हक्क बजावलाय. त्यांच्या मूळ गावी पद्माळे इथं आपल्या पत्नीसह त्यांनी मतदान केलंय. महाराष्ट्राच्या भविष्यासाठी मतदान करण्याचं आवाहन त्यांनी केलंय. सातारा जावळीचे भाजप उमेदवार शिवेंद्रराजे भोसलेंनी सहकुटुंब मतदानाचा हक्क बजावलाय. सातारा जिल्ह्यामध्ये सर्वच ठिकाणी महायुतीचे उमेदवार जिंकतील आणि पुन्हा एकदा महायुती भाजपच्या नेतृत्वात सरकार बनवेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. चंद्रपुरात भाजप उमेदवार किशोर जोरगेवार यांनी देखील सहकुटुंब मतदान केलेलं आहे. शहरातील गिरनार चौकातल्या पटेल शाळेच्या मतदान केंद्रावर त्यांनी मतदानाचा हक्क बजावला. आपलं भविष्य घडवण्यासाठी मिळालेला मताधिकार सर्वांनी वापरून नवं सरकार निवडण्यासाठी हातभार लावण्याचं आवाहन यावेळेला त्यांनी केलं.
धुळे जिल्ह्यात साक्री मतदान मतदारसंघामध्ये काँग्रेस पक्षाचे उमेदवार प्रवीण चौरे आणि शिवसेना पक्षाचे उमेदवार मंजुळा गावी त्यांनी मतदानाचा हक्क बजावलाय। आपल्या कुटुंब आणि मित्र परिवारासोबत त्यांनी मतदान केलं, तसंच सर्वांनी अधिकाधिक मतदान करावं असं आवाहन त्यांनी केलं। पावनेर भाजप उमेदवार आशिष देशमुख यांनी सहपरिवार आपल्या मतदानाचा हक्क बजावला। यावेळेला आपल्या विजयाचा विश्वास त्यांनी व्यक्त केला। अहिल्यानगरच्या कर्जत जामखेड मतदारसंघातील भाजपचे उमेदवार राम शिंदे यांनी आपल्या कुटुंबियांसोबत मतदानाचा हक्क बजावला। त्यांनी आपलं गाव चौंडी इथं जाऊन मतदानाचा हक्क बजावला। भाजपचे ज्येष्ठ नेते राम नाईक यांनी मतदान केलंय। सकाळी त्यांनी गोरेगाव विधानसभेसाठी आपल्या मतदानाचा हक्क बजावला। रिसोड विधानसभेचे अपक्ष उमेदवार अनंतराव देशमुख यांनी आपल्या मतदानाचा हक्क बजावलाय। आपल्या मूळ गावी त्यांनी पत्नीसह मतदान केले। यावेळेला नागरिकांना मतदान करण्याचं आवाहन त्यांनी केलं। रत्नागिरीत सुरेंद्र उर्फ बाळा माने यांनी आपल्या कुटुंबियांसह मतदानाचा हक्क बजावलाय। बाळ माने हे राज्याचे उद्योग मंत्री उदय सामंत यांच्या विरोधात निवडणूक लढवतात। शिवसेना ठाकरे गटाचे राजापूर विधानसभेचे उमेदवार राजन साळवी यांनी सहकुटुंब मतदानाचा हक्क बजावला। यावेळेला त्यांनी निष्ठा विरुद्ध पैसा अशी लढाई आहे असं म्हणत विजय नक्की असल्याचं म्हटलं। जालन्याच्या घनसावंगी मतदारसंघातील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे बंडखोर उमेदवार आणि माजी आमदार शिवाजी चोथे यांनी सहकुटुंब मतदान केलंय। घनसावंगीतून त्यांनी विजयाचा विश्वास व्यक्त केलाय। राज्याचे माजी सहकार मंत्री आणि दक्षिण सोलापूरचे भाजप उमेदवार सुभाष देशमुख यांनी सहकुटुंब मतदान केलंय। 10 वर्षात केलेल्या विकास कामांच्या जोरावर आपण ही निवडणूक लढवल्याची प्रतिक्रिया यावेळेला सुभाष देशमुख यांनी दिली आहे। आमदार यशोमती ठाकूर यांनी तिवसा मतदारसंघातील मोझरी इथं आपल्या परिवारासह मतदान केलंय। यशोमती ठाकूर या चौथ्यांदा निवडणुकीच्या रिंगणात आहेत। दरम्यान राज्यामध्ये महाविकास आघाडीचं सरकार येणार असा विश्वास त्यांनी व्यक्त केला।